नागरी सत्कार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, सहकारामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आणि सरकारमध्ये सुद्धा त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे, कारण ते माझ्याबरोबर पंचायत समितीला सभापती होते, सन्माननीय श्रीरामजी शेटे साहेब, सत्कार समितीचे अध्यक्ष माझे मित्र जयंत जायभावे, विधानसभेच्या माझ्या सहकारी आमदार सीमाताई हिरे, आमदार देवनीताई फरांदे, या सत्कार समितीमध्ये कार्यरत असलेले माझे सर्व सहकारी मित्र, सर्वांचाच नामोल्लेख करणं आवश्यक आहे, परंतु वेळेअभावी मी या ठिकाणी टाळतो। 1.5 तासाचा वेळ या ठिकाणी दिला होता। आपल्या सर्वांना कंटाळा यायला नको म्हणून भटेवारा साहेबांचं आमचं ठरलेलं होतं की जास्त भाषणं करायची नाही, आणि म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्वांचाच नामोल्लेख करणं आवश्यक आहे, परंतु वेळेअभावी मला सर्वजण माफ करतील। या उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनी, 1975 साली या HPT आर्ट्स अँड RYK सायन्स कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्री डिग्री सायन्सला मी या ठिकाणी प्रवेश घेतला। त्यावेळी वडील माझे शेतकरी होते आहेत, आणि त्यांना सारखं वाटायचं की आपल्या मुलांना कुठेतरी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। त्यांनी जाणीवपूर्वक आग्रहाने नाशिक येथे आम्हाला शिकवण्यासाठी या ठिकाणी पाठवलं। आमचे सर्व चुलत बंधू, भावबंदांची काही भावबंदांची मुलं, असं एकत्रित 7-8 विद्यार्थी आम्ही एकत्रपणे राहण्याला नाशिकमध्ये आलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये या ठिकाणी आमच्या ॲडमिशन झाल्या। मी सुरुवातीला रुंगटा हायस्कूलमध्ये या ठिकाणी 11वीला होतो, नंतर प्री डिग्री सायन्सला ॲडमिशन घ्यायची म्हणून इथे या कॉलेजमध्ये हजर झालो, आणि आयुष्यात काहीतरी वेगळं बनायचं, एखादा चांगलं इंजिनिअरिंग या ठिकाणी क्षेत्रामध्ये नाव कमवता येईल असाही या ठिकाणी माझ्या मनामध्ये विचार होता। कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझे सन्मित्र श्री सुरेश शर्मा कैलासवासी यांच्याशी माझा या ठिकाणी संबंध आला, आणि कॉलेजमध्ये शिकत असताना राजकीय क्षेत्रामध्ये वळवण्यासाठी मला सुरेश शर्मा या ठिकाणी कारणीभूत ठरले। खरं म्हणजे माझी राजकारणाची माझी तशी काही फारशी ओळख नाही। नागरिकशास्त्रामध्ये 0% मार्क, नागरिकशास्त्र, इतिहास आणि भूगोल 40 पैकी 38 मार्क मला भूगोलामध्ये मिळायचे, इतिहासामध्ये काहीतरी 40 पैकी 10-5 मार्क मिळायचे, आणि नागरिकशास्त्रामध्ये 0। आणि भविष्यकाळामध्ये पुन्हा नागरिकशास्त्राचाच अभ्यास करून मी नागरिकशास्त्रामध्ये काम करेल, म्हणजे कोणाच्या नशिबात काय लिहिलं असतं गॉड नोज, मला कल्पना नव्हती। आणि मुन्ना शर्माच्या माध्यमातून त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा इतका खूप मोठा होता की विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना विद्यापीठाच्या निवडणुका लढवायच्या, पुण्याला जाऊन सुरेश कलमाडी बरोबर टक्कर घ्यायची। त्या काळामध्ये सुरेश कलमाडी हे प्रस्थ होतं पुण्याचं, आणि पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी परिषदेच्या ज्या निवडणुका व्हायच्या त्यामध्ये सतत 2-4 वर्ष मी या नाशिक विभागाचं या ठिकाणी काम करायचो। माझ्याबरोबर सुरेश शर्मा होते। आम्ही दोघंजणं काम करत असताना NSY सारख्या काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडे या ठिकाणी आमचा मोर्चा वळला, आणि सुरेश बाबा या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष होते। त्यांच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष व्हा। सुरेश शर्मा आणि मी आम्ही दोघंजण एकत्र बसलो रात्री त्यांच्याच पंचवटी हॉटेलला, आणि ठरलं की आता उद्या आपल्याला जिल्ह्याचा अध्यक्ष मिळणार आहे। तर मी मुन्ना शर्माला म्हटलं तू कशाला होतो, म्हणलं तो वेस्टर्नचा अध्यक्ष हो ना, मी होतो नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष। तो ना ठीक आहे तू बोलता वैसे, म्हणजे आमच्यामध्ये तसे मतभेद नव्हते, त्यांनी सांगायचं मी ऐकायचं, मी सांगायचं त्यांनी ऐकायचं।
अशा प्रकारे NSYचा कार्यक्रम आमचा या ठिकाणी सुरू झाला आणि पुढे काँग्रेस पक्षाची संलग्न असल्यामुळे तत्कालीन खासदार मुरलीधरजी माने साहेब यांच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर मग पुढे युवक काँग्रेस युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष, युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य, अशा अनेक या ठिकाणी प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्यांना नाईलाजानं या ठिकाणी पुढे जावं लागलं आणि त्यातून आजचा हा कृषी मंत्री घडलेला आहे. खरं म्हणजे मी आता हे सगळं पाठीमागचे माझ्या सर्व मित्रांचे काही ओपिनियन बघत असताना किंवा त्यांचे वक्तव्य बघत असताना धडाधड माझ्या पाठीमागं मला 1975 सालापर्यंत कॉलेजपर्यंत घेऊन गेले आणि सर्व आठवणी माझ्या जाग्या झाल्या. कॉलेजमध्ये कसा प्रवेश केला, कसे सरांशी वागलो, कशा अडचणी निर्माण झाल्या, कसं शिक्षणामध्ये अडथळे निर्माण झाले, कसे राजकारणामध्ये या ठिकाणी सहभाग झाला, अशा अनेक गोष्टी. आणि हे सगळं करत असताना इतके मित्र मिळाले. नंतरच्या काळामध्ये हे सगळे पक्ष आत्ता झाले, सगळे पक्ष नंतरच्या काळामध्ये सर्व पक्ष आले, पण त्या दिवसापासून तर आज तागायत एकही मित्र माझ्यापासून दूर गेला नाही. मी जेव्हा जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो, मला तेव्हा आठवतं की त्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 2च पेपर होते, देशदूत आणि गावकरी. सकाळ संध्याकाळ महिनाभर कमीत कमी माझ्या अभिनंदनाच्या जाहिराती सुरू होत्या आणि ज्यांचा काही संबंध नाही, अगदी खेडेगावातून गावागावातून सोसायटी, ग्रामपंचायत किंवा काही नसेल तर मित्रमंडळ, त्यांच्या वतीनं अभिनंदनाची जाहिरात ज्याप्रमाणे आज घडते त्याप्रमाणे त्यावेळेस पण घडतो. वास्तविक त्यावेळेस काही अपेक्षा नव्हत्या. जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणजे काही लोकांना काही देऊ शकतो, मित्रांना काही देऊ शकतो किंवा त्यातून काही लोकांच्या जीवनामध्ये काही बदल घडू शकतो, असं कुठलंही नसताना केवळ आणि केवळ माझ्या मित्रांच्या प्रेमापोटी लोकांनी प्रचंड अभिनंदनाच्या जाहिराती टाकल्या आणि या ठिकाणी मला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा आणि या ठिकाणी प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी मला पुढे या ठिकाणी जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि हळूहळू हा प्रवास माझा या ठिकाणी सुरू झाला. नंतरच्या काळामध्ये मी पंचायत समितीचा सभापती झालो. पंचायत समितीमध्ये आमूलाग्र बदल केले. कैलासजी गोपाळराव गुळवेचं माझं कधीच जमलं नाही. शेटे साहेब गोपाळराव गुळवे साहेबांकडे मी त्यांच्या विरोधात, आमच्या दोघांची कायम भांडणं, सभागृहामध्ये ते एका बाजूला मी एका बाजूला, वाद चालूच होते पण कामही चालू होते. वाद चालू होते, काम चालू होतं. सरकारी अधिकाऱ्यांवर एक वेगळा त्याही वेळेस माझा वरचष्मा होता. जे IS चहल नावाचे CEO होते त्यावेळेस, ते आता मंत्रिमंडळामध्ये मागच्या काळामध्ये मला वाटतं मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. आता ते कदाचित चीफ सेक्रेटरी सुद्धा होण्याच्या मार्गावर आहे लवकरात लवकर. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणून काम पाहतात. ते मला आज जुन्या आठवणी मला अजूनही सांगतात, अरे यार तुम तो पहले से ऐसे हो, क्या प्रॉब्लम है तुम्हारा, क्या डिस्ट्रिक्ट में कुछ गड़बड़ है क्या? मैं बोला अरे कुछ नहीं चल साहब, होता है चलता है, आगे चलो, आगे देखो, पीछे क्या देखने का है. म्हणजे कधी कधी आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मंत्रालयात सुद्धा मला या ठिकाणी मिळतो. परंतु जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये काम करत असताना जो अनुभव आला, तो अनुभव मला दिवसेंदिवस या ठिकाणी प्रेरणादायी होत गेला. या ठिकाणी लोकांमध्ये आकृष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरला आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा माझा छंद झाला. आलेल्या प्रत्येक माणसाला न्याय देणं, त्याला जो सुटसुटीतपणा त्यामध्ये कसा येईल, नाविन्यपूर्ण काम उभं करणं, जास्तीत जास्त चांगली कामं कशी करता येईल ते बघणं आणि कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट न ठेवणं. इंटरेस्ट ज्या दिवशी माणसाचा क्रिएट झाला की त्या दिवशी माणूस जीवनात काहीच करू शकत नाही. आणि म्हणून कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट क्रिएट करायचा नाही, हे बेसिक प्रिन्सिपल माझ्या मनामध्ये आहे. कोणा मित्रामध्ये इंटरेस्ट नाही, कुठल्या आर्थिक घडामोडीमध्ये इंटरेस्ट नाही. जे मिळालं ते मनसोक्त मिळालं आणि परमेश्वर कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने जीवनामध्ये दुःख हे माझ्या आयुष्यात कधी आलंच नाही. माझ्या आईवडिलांनी खूप प्रेम केलं, त्यांनीच मला शिकवलं, मोठं केलं. माझी बायको आणि मुलगी त्या दोघंही इतक्या डिवोटेड आहेत की माझ्यापेक्षा जास्त काम करते माझी मुलगी. म्हणजे माझं राजकारण तर यावेळी मी थांबणार होतो, तीच उभी राहणार होती, पण तिने सांगितलं नाही पप्पा यावेळी सिनियरिटी तुमची आहे, तुम्ही उभे राहा, कदाचित संधी मिळेल मंत्रिमंडळामध्ये. आणि तिने जे भाकीत केलं ते कदाचित आज खरं ठरलं असेल. त्यामुळे कुटुंब ॲज सच मी खूप हॅपी आहे, मित्र ॲज सच मी खूप हॅपी आहे. मग जीवनात यापेक्षा आणखी काय लागतं माणसाला? जीवनात काय लागतं की जिथे जाईल तिथे मी. आणि दुसरी गोष्ट, मी कितीही मोठा झालो, आमदारही झालो, खासदार झालो, आज मंत्री जरी झालो, तरी मला ओळखीचा माणूस भेटला की बाय नेम कॉल करतो. कुठेही मतदारसंघात सुद्धा
बाय नेम कार्यकर्त्यांना कॉल करतो मी. माझ्या एका स्मरणशक्तीमध्ये 10-20 हजार लोक कमीत कमी कॉम्प्युटरमध्ये माझ्या आहेत की मी गेलो की त्याला लगेच बाय नेम बोलवतो. अरे काय रे काय चाललं, जुना युवक काँग्रेसचा कार्यकर्ता, जुना युवक काँग्रेसचा अध्यक्ष पदाधिकारी, त्यानंतर आता प्रगतीपथावर असलेले नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज जे मुलं काम करतात किंवा जे सहकारी काम करतात ते आम्ही सर्व एकत्रच काम केलेलं आहे युवक काँग्रेसमध्ये. त्यावेळेस काँग्रेस पक्ष इतका मोठा होता की फक्त तिकीटच घेऊन यायचं, तिकीट घेऊन यायचं की आपोआप आमदार व्हायचा. जसं आज भारतीय जनता पक्षात चाललंय, तिकीट आणले का आपोआप आमदार होतात. पण मी कसं काय त्याला आपोआप ठरलो मलाच माहित नाही. सगळीकडे निवडून आलो आणि भारतीय जनता पक्षामध्येच नेमकं हारलो. मी म्हटलं हा पक्ष काय लकी नाही आपल्याला, जाऊ द्यावा. एवढे संघर्ष करत असताना आयुष्यभर संघर्षमय जीवन, हे दिघोळ्यांचं माझी मैत्री, दिघोळ्यांच्या पाठीशी मी खंबीर उभा. दिघोळ्यांना मंत्री करायचं, आमदार करायचं, पण दिघोळ्यांनी अपक्षाचा निर्णय घेतला आणि मी त्यांना सांगितलं की मी अपक्षाबरोबर नाही राहू शकत, मी पक्षाबरोबर राहणार आहे. आणि म्हणून मी त्यावेळेस भगीरथ शिंदेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दिवसापासून माझं आणि दिघोळ्यांचं वैतुष्ट निर्माण झालं आणि राजकारण इतकं पराकुटीला गेलं की आम्ही दोघं एकमेकाच्या समोर सुद्धा उभं राहत नव्हतो. नंतरच्या काळामध्ये पवार साहेबांचा पक्ष स्वतंत्र झाला आणि मी पवार साहेबांचा पक्ष जॉईन केला आणि ऐनवेळेस पवार साहेबांनी दिघोळ्यांना प्रवेश दिला. आता प्रश्न पडला माझ्यासमोर की पुन्हा दिघोळ्यांचा प्रचार कसा करायचा. आणि ज्याला एकेकाळी इतकं वितुष्ट झालेलं, इतका टोकाचा विरोध केलेला, पुन्हा त्याच माणसाला मत द्या म्हणायचं, एकच काय शक्य आहे बा, मला माझ्या स्वभावात तर नाही, ते असं जमणार नाही म्हटलं. मग तिथं सुटलो आणि आमचे सुनील बागुल आणि सगळे शिवसेनेचे मंडळी मला बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेली आणि त्यांनी सांगितलं की असं असं याने खूप आंदोलनं केलेत, तुमचे खूप तुमच्या विरोधामध्ये जे पुतळे पण जाळलेत. बाळासाहेब मला चेष्टावरी म्हटले, काय पुतळे वगैरे जाळले का. म्हणलं पुतळेने जाळले पण आंदोलनं केलीत म्हटलं. आणि आंदोलन करणं माझा धर्म आहे म्हटलं, मी तो केला आहे, मी विरोधी पक्षात असताना केलं आहे. नाही मला चटका वगैरे काही लागला नाही, पण ठीक आहे तू आला आहेस, तुझं सगळ्या लोकांनी शिफारस केली आहे, ए आण रे तो करंट आण म्हणे. लगेच आला, टिळा लावला, तिकीट दिला हातात, जावे. हे इतकं सोपं काम. गेलो, भेटलो, तिकीट मिळालं, विधानसभेत निवडून आलो, परम विधानसभेत निवडून आलो. 2 वेळा विधानसभेत पाहिलं. मी म्हटलं यार या विधानसभेमध्ये एकही ग्रामीण भागातल्या प्रश्नाची जाण असलेला आमदार नाही आपल्या पक्षामध्ये. एकही माणूस त्याच्यावर बोलत नाही आणि काहीच होत नाही. एकटा नारायण राणेच बोलतोय. राणेचं त्या पक्षाचं काय झालं मला माहिती. ते म्हणजे आता मी निघालो, तुम्ही येता का. म्हटलं चला मी पण आहे तुमच्याबरोबर. इथं थांबून काय करू म्हटलं, पाठीमागे काही दिसत नाही मला पुढे. कारण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी काय फार लोकांना न्याय देण्यासाठी नाही आहेत. हे सगळं वेगळ्याच दिशेला राजकारण चाललंय. त्यामुळे आपल्याला काही जमणार नाही. माझा तालुका दुष्काळी आहे. माझ्या तालुक्यातल्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि म्हणून मला तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला. त्यामुळे तिथून मला पुन्हा राणेबरोबर यावं लागलं, पुन्हा काँग्रेसमध्ये ती निवडणूक लढवावी लागली, पुन्हा निवडणूक जिंकलो. पुन्हा आता काँग्रेस संपल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये जायचं. नरेंद्र मोदी साहेबांचं केवढं मोठं वारं होतं की नुसतं तिकीट घ्या निवडून या, तिकीट घ्या निवडून या असं झालं. मीच हारलो, बाकी सगळे निवडून आले. मी म्हटलं काय झालं काही कळत नाही. म्हटलं हे काय आपल्याला धार्जिनं नाही. म्हणून पुन्हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात गेलो, पुन्हा तिथे निवडून आलो, पुन्हा हे 2 पक्ष झाले. मग पुन्हा काय करायचं. मी म्हटलं नाही आता आपल्याला दादांसमोर जायचं. मग दादांच्या बरोबर गेलो आणि दादांच्यामुळेच मला हे पद या ठिकाणी मिळालं. त्यामुळे सर्व खऱ्या अर्थानं जर आपल्याला आभार मानायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचेच आभार मानले पाहिजे. कारण रामाला तरी 14 वर्ष वनवास झाला, मला तर 28 वर्ष वनवासाची वेळ आली. हा वनवास माझा अजितदादाने दूर केलेला आहे आणि एक काम करण्याची चांगली संधी या निमित्ताने दिली आहे. त्या काळामध्ये अख्ख्या या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये इतके मित्र मिळाले की त्याची तुलनाही करता येते. कुठेही कोणत्याही गावामध्ये गेलो तर किमान 10-5 मित्र तर माझे आहेच आहे. नाशिक जिल्ह्यातली जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये 2-4 माझे वर्गमित्र आहेत, मित्र आहेत, कॉलेजचे आहेत, त्या काळचे, आजचे आहेत. आता परिस्थिती बदलली कॉलेजची. आजच्या परिस्थितीमध्ये कॉलेजमध्ये कुणी ओळखू येत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये कॉलेजमध्ये एंट्री केली तर समजत नाही कोण कुठे जावं काय नाही. सगळ्या इमारती झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्या काळामध्ये फार कमी होतं. त्या काळामध्ये नाशिक एवढंच होतं फक्त. नाशिक सोडून बाहेर अजिबात डेव्हलप झालेलं नव्हतं. इथं कॉलेजमध्ये सुद्धा हा तुमचा तिकडचा महात्मा गांधीचा आपलं महात्मा गांधी रोड होता तेव्हा, म्हणजे सॅच्युरेशन झालं मेन रोड आणि महात्मा गांधी रोड आला आणि वरती मग इथं कॉलेज रोडला काहीच नव्हतं, कुठेच काय नव्हतं. रस्ता अगदी 375चा एक रस्ता होता सिंगल रोड. बसेस फक्त यायचे आणि अजिबातच काही नाशकामध्ये नव्हतं. म्हणजे 1975 ते
या ठिकाणी 2025 50 वर्षाचा काळ आपण लक्षात घ्या. 50 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रचंड बदल झाला. मी मायओन टेलरला शालेमारला माझे मित्र आहेत मायओन टेलर इनामदार, त्यांच्या दुकानावर जाऊन बसायचं संध्याकाळी. सगळे जिल्ह्यातले माझे मित्र तिथे येऊन मला भेटायचे, नाशिक शहरातले येऊन भेटायचे, कधी मुन्ना शर्माच्या हॉटेलवर. म्हणजे असा मित्र परिवारामध्ये दिवस काढले आणि मला नाशिक इतकं भावलं की मी नाशिक कधी सोडलंच नाही. माझं ॲफिलिएशन नाशिक बरोबर आहे. हे माझं मी या कॉलेजच्या या रस्त्याने जात असताना, कधीही कॉलेज कॅम्पस ओलांडत जात असताना मला सारख्या माझ्या मागच्या आठवणी या ठिकाणी आठवत असतात. कारण ॲफिलिएशन माझं त्या कॉलेजबरोबर आहे, माझं ॲफिलिएशन महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर आहे, माझं ॲफिलिएशन माझ्या गावाबरोबर, माझ्या मतदारसंघाबरोबर आहे. या जनतेविषयी, या मातीविषयी माझ्या मनामध्ये नाळ जोडलेली आहे, त्याविषयी मला आपुलकी आहे, आदर आहे. आणि म्हणूनच सातत्याने मला असं वाटतं की काही ना काहीतरी नवीन आपण लोकांना दिलं पाहिजे. आजच्या घडीला ज्या काही अपेक्षा आमच्या सन्माननीय सर्व सहकारी मित्रांनी केलेल्या आहेत किंवा आमदारांनी केल्या आहेत, त्या अपेक्षा त्यांच्या रास्त आहेत. खरं म्हणजे कृषी खातं हे 50% डायरेक्ट या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आहे, 50% शेतकऱ्यांशी डायरेक्ट या ठिकाणी संबंधित आहे, पण 100% लोकांशी या ठिकाणी निगडीत आहे. कारण शेवटी अन्नधान्य तर तुम्हाला शेतीमधूनच मिळणार आहे, जेवण तर तुम्हाला शेतीतून मिळणार. तुम्ही इथं राहा, लंडनला राहा, नाही तर आणखी कुठे राहा, जगभरात कुठे राहा, तुम्हाला अन्नधान्याशिवाय पर्याय नाही. मग अन्नधान्य चांगल्या प्रतीचं कसं निर्माण होईल, अन्नधान्यामध्ये तुम्हाला रासायनिक खतांचा वापर कसा कमी होईल, अन्नधान्यामध्ये सेंद्रिय खतं कसे सेंद्रिय उत्पादन कसं निर्माण होईल, सेंद्रिय खतांचा वापर जास्त कसा करता येईल, यासाठी या महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी करायचा आहे, उत्पादित जे काही माल आहे तो जास्तीची कॅपॅसिटी वाढवायची आहे, शिवाय या सगळ्यांना मार्केट मिळवून द्यायचे आहेत. म्हणजे अनेक प्रकारचे प्रयत्न शेतकरी हे स्वतःच्या या ठिकाणी हिमतीवर करतात. नाशिकचा शेतकरी खरोखर हुशार आहे, मी त्याला मानलं पाहिजे की अतिशय प्रयोगशील आहे आणि हुशार आहे. स्वतः प्रयोग करतो, स्वतः या ठिकाणी बदल घडवतो. तो काय डॉक्टरेट नाही, तो कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही, पण प्रयत्नवादी शेतकरी आहे. मला त्या शेतकऱ्याचा सुद्धा खूप अभिमान आहे. आज नाशिक 2-4 गोष्टीमध्ये आज किरण चव्हाणे बायोडायव्हर्सिटी पार्क उभा केला आहे, त्यामुळे नाशिकचं नाव होतं आहे. आज आमच्या विलास शिंदेने सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी वाढवली आहे, माल एक्सपोर्ट करण्याची अनेक साधनं निर्माण केली आहेत. आज जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे कोल्ड स्टोरेज प्रिक्युलिंग युनिट या ठिकाणी उभे दिमागात उभे आहेत. काही व्यापाऱ्यांचे आहेत, काही शेतकऱ्यांचे आहेत, काही कंपन्यांचे आहेत. उमेदच्या माध्यमातून अनेक महिला या ठिकाणी कार्यरत आहेत आणि नवीन नवीन टेक्निक या ठिकाणी या शेती या क्षेत्रामध्ये येत आहे. हे सर्व टेक्निक आपल्याला करावं लागेल. शेट्टी साहेब पूर्वीसारखं नाही आहे, आपल्याला 12 महिने पाणी मिळणारच नाही, ते दिवसच नाही, ते मागणी सुद्धा करू नका, त्यात वेळ खर्च करू नका. पाण्याचा वापर कसा शेतीमध्ये कमी होईल त्यावर लक्ष घाला. कारण पाणी मर्यादित आहे, पाण्याला लिमिटेशन आहे, मर्यादा आहे, यापेक्षा पाणी वाढू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडं गोदावरी खोऱ्यामध्ये तुटीचं खोरं असल्यामुळे पाणी साठवणूक जरी जागा असली तर तुम्हाला पाणी साठवता येणार नाही. कारण शेवटी तुमच्याबरोबर महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सुद्धा पाण्याच्या अपेक्षा आहेत. आपल्याला जर या ठिकाणी बादलीवर पाणी मिळालं तर लोटावर पाणी तरी त्यांना मिळालं पाहिजे. शेवटी तीही माणसं आहेत, त्यांनाही काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि कितीही केलं तर 27% इरिगेशन फक्त महाराष्ट्राचं आहे. आज 27%मध्ये या नदीजोड प्रकल्पाने जरी या ठिकाणी पाणी आणलं तरी सुद्धा 31%च्या पुढे महाराष्ट्र बागायती होऊ शकत नाही. मग 31%च्या पुढे होऊ शकत नाही याचा अर्थ काय की 70% जमीन ही जिरायत आहे. मग 70% जमिनीमध्ये जिरायतीमध्ये घेणारे जे पिकाचे वाहन आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सरकारने त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मिलेट्स आहेत मोठमोठ्या प्रकारचे आदिवासी भागामध्ये उत्पादन जे काय तृणधान्य निर्माण होतं आहे किंवा कडधान्य या ठिकाणी आपण निर्माण करतोय त्यासाठी बाजारपेठा निर्माण केल्या पाहिजे. आणि आजच्या घडीला लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे की आपल्याला सेंद्रिय या ठिकाणी उत्पादकाकडे जायचं आहे, सेंद्रिय उत्पादन खायचं आहे. मला काल माझ्या मतदारसंघातल्या एका गावचे आमचे तरुण मुलं 20-25 मुलं आले आणि त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर अविनाश पोळ म्हणून आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्कात असतो. रोज 15 दिवसांनी 20 दिवसाने आमचं रोज या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी VC असते आणि VCवरती आम्ही या ठिकाणी टोमॅटो उत्पादनासंदर्भात चर्चा करतो. आम्हाला 13 लाख रुपये टोमॅटोला या ठिकाणी खर्च आला आणि 1,13,00,000 रुपये 19 लाख रुपये आम्हाला या ठिकाणी उत्पादन झालं. म्हणजे अशा प्रकारे जर त्यांना उत्पादन मिळत असेल तर इतर शेतकऱ्यांना का मिळत नाही किंवा प्रचार आणि प्रसार त्याचा का होत नाही. प्रचार आणि प्रसारामध्ये या ठिकाणी कुठेतरी सरकार कमी पडतंय, लोकांचं प्रबोधन करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणून चांगल्या प्रतीचं अन्नधान्य आज समाजातल्या लोकांकडे येत नाही. त्यामुळेच मी अनेक वेळा लोकांना सांगतो की जर तुम्हाला तुमचं आरोग्य आणि तुम्हाला तुमचं शरीर खऱ्या अर्थानं मेंटेन करायचं असेल तर तुम्ही एकदा दवाखान्यात जाऊन या आणि कॅन्सर हॉस्पिटलला मुद्दाम जाऊन या. कॅन्सर हॉस्पिटलला गेल्यानंतर कळतं की आपल्याला परमेश्वराने काय दिलेलं आहे, आपल्याजवळ काय ताकद आहे आणि या आरोग्याचं या शरीराचं जतन करायचं असेल तर आपल्याला खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे लागतील.
मिळेल ते खायचं, मिळेल तसं खायचं, त्याची अजिबात चौकशी करायची नाही किंवा चांगल्या प्रतीचं खाणे मिळत असेल तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही. हा प्रकार या पुढच्या काळामध्ये चालणार नाही. या पुढच्या काळामध्ये आपल्याला जर आपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय राज्य सरकार पुढाकार या ठिकाणी घेणार आहे. मी संपूर्ण राज्यामध्ये फिरतोय. मी सध्या ज्या दिवसापासून माझा शपथविधी झाला त्या दिवसापासून मंत्रालयात खरोखर बसायला वेळ नाही. शिमताई म्हणते ती गोष्ट खरी आहे. मी कोणाच्या चेंबरच्या चौकडे दिसले ते जाऊन बसतो, भांडी घालतो आणि आणा काय काय तुमचं, लगेच पटापट शेरे मारतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आता मला इथून निघालं उद्या सकाळी 9 वाजता अजितदादांनी डायरेक्ट बैठक लावली आहे. म्हणजे परवा सकाळी 9 वाजता बैठक आहे. बरं दादा म्हणजे वेगळं अजब रसायन आहे, ती सकाळी 5:05लाच कामाला लागतं आणि आपल्याकडे तर आमचं तर वाईट सवय आहे, आम्हाला तर सकाळी 11-12 शिवाय तर बाहेर पडता येत नाही. त्यामुळे आता हे सगळं बदल तर करावंच लागेल सेटे साहेब, त्याला काय करणार. पण ती सकाळची जी 9 वाजताची बैठक आहे सोमवारची ती AI टेक्निकच्या बाबतीमध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये AI टेक्निकमध्ये आर्टिफिशियल इन्फ्रास्ट्रक्चर इंटेलिजन्स निर्माण करून शेती कशी करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्र सरकारने ते ॲक्सेप्ट करण्यासंदर्भातली एक बैठक सन्माननीय अजितदादांनी त्यांच्या याच्यामध्ये लावली आहे कॅबिनमध्ये. तर राज्य सरकारचा हेतू आपल्या लक्षात घ्या. राज्य सरकारचा हेतू काय, युती सरकारचा, की आपल्याला या क्षेत्रामध्ये जास्त प्रगती करायची आहे. आता AI टेक्निकमध्ये मी बारामतीच्या केविकेला गेलो होतो आणि बारामतीच्या केविकेला त्यांनी लाईव्ह डेमो दिला. लाईव्ह डेमो देत असताना जमिनीमध्ये काय काय न्यूट्रियंट आहे ते त्यांनी लगेच तिथं दाखवलं याच्या TV वरती की फॉस्फरस किती आहे, त्याच्यात नायट्रोजन किती आहे, काय शेतीला या पिकाला कसली गरज आहे, किती टक्के प्रमाण किती आहे. एका मिनिटामध्ये ते सगळं स्क्रीनवर येतं आणि तिथं ज्याची कमतरता आहे ते समोर लिक्विड आपण टाकलं, आता समोर जर टाकलं त्या शेतामध्ये की 3ऱ्या मिनिटाला 3 मिनिटाच्या आत किंवा 4 मिनिटाच्या आत त्याची लेवल वाढते आणि ते त्या पिकाला लागणारं जे काही नत्र आहे किंवा हायड्रोजन आहे किंवा जे काही लागेल ते ज्याची कमतरता आहे ती कमतरता टाकली की लगेच पूर्ण होतं आणि त्या पिकाला ते फायदेशीर ठरतं. म्हणजे अशा प्रकारे नवीन AI टेक्निक जर एवढंच तर ते इन्स्ट्रुमेंट आहे जे शेतीमध्ये टाकायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे नवीन टेक्निक आपल्याला घ्यावं लागेल. उद्या ड्रोनद्वारे आपल्याला शेती करावी लागेल. अनेक महिला या ठिकाणी पुढे येतात, त्याही आता पूर्वीसारखं पाठीवर पंप घ्या, स्प्रे करा, ट्रॅक्टरवर माणूस बसवा, स्प्रे करा, असे दिवस राहिले नाही. टेक्निक बदलावं लागेल. ड्रोनद्वारे स्प्रे करावं लागेल. शिवाय रोबोट आलेले आहेत, रोबोटद्वारे या ठिकाणी स्प्रे करता येतील, रोबोटद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करता येतील. कापूस वेचण्याचं मशीन आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे यांत्रिकी जोपर्यंत शेती तुम्ही करणार नाही आणि सेंद्रिय शेती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लोकांमध्ये स्थिर स्थावर या ठिकाणी येणार नाही. सारखे दवाखाने कमी होणार नाही. दवाखान्यामध्ये एका माणूस एकदा दवाखान्यात गेला की 7-8-10 लाखाच्या खाली येत नाही. 7-8-10 लाख रुपये दवाखान्यात खर्च करायचे म्हणजे साधी गोष्ट नाही. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून खूप अडचणीची गोष्ट आहे आणि म्हणून हे सगळं जीवन पद्धती बदलली पाहिजे, खाद्य संस्कृती बदलली पाहिजे. यासाठी सरकारचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी मला जास्त त्या ठिकाणी पुढाकार घ्यायला आवडेल. मला नवीन काम करण्यासाठी माझी नेहमीची धडपड असते. पण याबरोबर या नाशिक जिल्ह्याशी माझी नाळ जोडलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये माझे मित्र आहेत आणि सगळ्या पक्षांचं या ठिकाणी मला अतिशय मोलाचं सहकार्य आहे. मी तर असं म्हणतो की मी अतिशय भाग्यवान आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोणा एका मंत्र्याचा सर्वपक्षीय मित्रांच्या द्वारे सत्कार होता असेल तो मी आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी या मला आयुष्यभर लक्षात ठेवावे लागणार आहे. याची मला भरपाई करावी लागणार आहे आणि याच्याबरोबर माझ्याबरोबर माझ्या पाठीशी अनेक आलेल्या जबाबदारीची जाणीव मला आहे. मला माहिती आहे हा सत्कार म्हणजे काही साधी गोष्ट नाही. हा सत्कार म्हणजे तुम्ही व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि तुम्हाला गरज पडणारी नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा अशा प्रकारचं एक वेगळं भव्य दिव्य चित्र आपल्याला भविष्य काळात उभं करायचं आहे. पण आता कसं आहे की आता 3-3, 4-4 पक्षाचे सरकार आले. आता आपण बोललो ते समोरच्याला चालेलच असं नाही. ते बोललं ते आपण ऐकून घेऊ एक वेळेस, ठीक आहे बाबा चला, शहराचं भलं होत असेल तर काय हरकत नाही, जिल्ह्याचं भलं होत असेल तर काय हरकत नाही. परंतु मतांतर या ठिकाणी जर वाढत गेले तर या ठिकाणी आपल्याला खरं म्हणजे चांगलं काम करता येणार नाही. इंटरनॅशनल लेवलचं योगा सेंटर या ठिकाणी करावं लागेल. इंटरनॅशनल लेवलची एखादी युनिव्हर्सिटी आपल्याला करता येते की काय, कृषी युनिव्हर्सिटी, त्या संदर्भातला माझा प्रयत्न राहणार आहे. मी आता युनिव्हर्सिटीला परवा राज्यपालांच्या बरोबर कॉन्व्होकेशनसाठी त्यांच्याबरोबर जाणार आहे. मी अकोला, परभणी आणि राहुरी या विद्यापीठाला इंटरनॅशनलशी कनेक्ट करायचा विचार करतोय की जेणेकरून तुमचं संशोधन केंद्र आहे, जेणेकरून तुमच्याकडं बियाणं जे काही संशोधन होत आहेत त्याचं उत्पादन वाढवत असताना त्याची क्वालिटीमध्ये दर्जामध्ये कमी व्हायला नको आणि उत्कृष्ट उत्पादन कसं करता येईल या दृष्टिकोनातून विद्यापीठाला कामाला या ठिकाणी लावणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी माझ्या समोर आहेत, आपल्या सर्वांच्या समोर आहेत. मला खात्री आहे आपल्या सर्वांचा खूप विश्वास आहे. आपण ज्या विश्वासानं या ठिकाणी ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे तो विश्वास तुमचा
कुठेही या ठिकाणी अडचणीत येणार नाही, त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. असंच काम भविष्यकाळात मला उभं करायचं आहे. मी उभं केल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला खात्री आणि विश्वास देतो की जे मैत्री आणि जे प्रेम तुम्ही माझ्यावरती या ठिकाणी ठेवलेलं आहे ते कायम या ठिकाणी ठेवण्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल. या नाशिक जिल्ह्याला निश्चितपणे एका वेगळ्या लौकिकावर घेऊन जाण्यासाठी स्वतः आणि माझ्याबरोबरचे जे काही सर्वपक्षीय आमदार आहेत, भोटेवर साहेबांनी जे काही अपेक्षा व्यक्त केली आहेत ते आमचा मतभेद नाही कोणामध्ये. आमच्या कुठल्याही आमदारांची मंत्र्यांशी कुठलेही मतभेद नाहीत, मतभेद होणारही नाहीत. जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आम्ही सर्व एकत्रित राहू आणि या जिल्ह्याला एका विकासाच्या एका उंच क्षेत्रावर घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. मी आपलं म्हणजे खरं उशीर खूप झालेला आहे, मी आपला वेळ घेणार नाही सर्वांचा, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो सत्कार आहे हा सत्कार माझा नसून आपल्या सर्वांचा आहे. कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये आल्यामुळेच मला हे दिवस बघायला मिळाले, आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच माझ्याकडं हे दिवस आलेत. दिवस चांगले आहेत की वाईट आहे ते सांगणं अवघड आहे, कारण हे क्षेत्र फार अवघड आहे. सकाळी चांगलं म्हणतात तर संध्याकाळी शिव्या घालतात. त्यामुळे वातावरण बदलत चाललं आहे दिवसेंदिवस, पीक पद्धती बदलत आहेत, वातावरण बदलत आहेत, औषधं बियाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे, खतांमध्ये काही ठिकाणी बोगसपणा येतोय, लिंकिंग होत आहे. अशा अनेक गोष्टींचे प्रश्न समोर असताना याच्यातून संपूर्ण अतिशय खबरदारीनं पुढे जायचं म्हणजे त्याची खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे उभ्या ऊसातून अंगाला पान लागू द्यायचं नाही, ह्या करायची त्या काढायला जायचं निघून, तशी काय फार सोपी गोष्ट आहे असं नाही आहे. पण इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. इच्छाशक्ती माझी प्रबळ आहे, 100% यातून निभावून जाऊ आणि आपल्या सर्वांना चांगले दिवस निश्चित येतील अशी अपेक्षा या निमित्तानं आपण सर्वजणांनी धरायला हरकत नाही. मी तुम्हाला विश्वास देतो पुन्हा एकदा की चांगले दिवस आपल्याला येतील आणि 100% येतील. खात्री ठेवा, विश्वास ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.